आम्ही फुलवर लावलं आहे. एक नंबर आहे. कोबीचं आहे. म्हणजे तिथं फुलवर मिक्स होऊन गेलं, कोबी मिक्स होऊन गेली ती. तेव्हा इथं एक अरे छोटे छोटे झाडं आहे, पण त्यांना आहे ना इतकी भारी कोबी फुलवर आले ना. तेव्हा केवढं मोठं फुलवर येईल, किती मोठं फुलवर येईल. घरचे फुलवर. आम्हाला फुलवरची भाजी नाही आवडत पोरांना, पण मग पावभाजी इतकी आवडती ना, पावभाजीसाठी आम्ही फुलवर लावलेलं आहे. असं प्रत्येक ठिकाणी लावलेलं आहे. पपयांच्यामध्ये, पेरूच्यामध्ये लावलेलं आहे. काही झाडांना आलं आहे, काही झाडांना नाही आलं. असे बारीक बारीक गड्डे येऊ राहिले. एक अर्ध झाड मिक्स होऊन गेलं आहे आमच्याकडून थोडंसं. या कोबी पण लावले आम्ही दुसऱ्या गल्लीमध्ये, पण या बाई इथं पण कोबी पा, ती कोबी बी किती भारी आली घरची. या बाई इथं फुलवर यावा किती भारी, असं निरोगी फुलवर आलं आहे ना, बस कधी. या एकदम निरोगी फुलवर आलेलं आहे. या एवढी छोटं झाड याला किती भारी फुलवर येईल. या इथं पण आहे पा. दाखवायचं कारण म्हणजे काय आहे का, आपलं घरगुती भाजीपाला आणि विकतचा आणलेला भाजीपाल्यांचं किती फरक असतो. आपण घरगुती भाजीपाला लावतो म्हणजे त्यांना जास्त औषधं मारीत नाही ना, त्याच्यामुळे घरगुती भाजीपाला. आम्ही भाजीपाला म्हणजे ना थोडा थोडा सगळा लावतो. तेव्हा इथं पण आलेलं आहे फुलवर. इतकं म्हणजे 2-3 भाज्या खाल्ल्या पण आहे आम्ही, आणि 2 वेळेस पावभाजी पण बनवलेली. तेव्हा इथं पण लय मोठं आहे बा, किती मोठं फुलवर आहे. इथं पण आहे. म्हणजे घरचा भाजीपाला आणि विकतचा भाजीपाल्यात फरक असतो लय. हे बघा इथं केवढं मोठं आहे पा. आता संध्याकाळी ना पोरं म्हणे मस्त पावभाजी बनवा, पण आज गुरुवार आहे, असं कोरडीच भाजी बनवू मस्त फुलवायची आज. तेव्हा इथून कापून नेलेलं आहे आम्ही. पेरूचे झाडं मोठे झाले त्याच्यामुळे चालता येत नाही जास्ती. इथं पण झाड पण किती तेजदार आहे एकदम. तेव्हा इथं बी पा झाडं बी किती तेजदार आहे पा. इथून कापून नेलेलं आहे. तेव्हा इथून एक नेलेलं आहे. तेव्हा इथून एक नेलेलं आहे. इथं पण आले. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.